लासूरगाव महानुभव आश्रम या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त प्रथमतः श्रीमूर्तीचे मंगल स्नान विधीपूर्वक पार पडले। त्यानंतर गंधाक्षता, वस्त्र अर्पण, पुष्पहार आणि विडा अर्पण अशा विविध पारंपरिक पूजा अर्चा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आल्या। यानंतर पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत त्रिमूर्तीची महापूजा भव्य स्वरूपात पार पडली। परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। महापूजा संपल्यानंतर चक्रधर स्वामी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत ध्वजारोहण करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमास स्थानिक भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दत्त जयंतीचा हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी महंत रामचंद्र बाबा बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संचालिका डॉक्टर रत्नप्रभा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। अँटी करप्शनचे संजय तिखे, प्रमोद मुथा, गिरिजीनाथ जिजुर्डे, रणजित देशमुख, सुभाष जिंजुर्डे आदींची उपस्थिती होती। क्षेत्र 850 वर्षापासून आहे। इथे 1970 पासून दत्त जयंतीचा प्रोग्राम मी साजरा करत असतो। आजपर्यंत तो चालू आहे। छोट्या मोठ्या संख्येनं महानुभाव पंथाच्या परंपरेप्रमाणे इथलची पूजा पाठ अर्चना जो कार्यक्रम होत असतो तो महानुभाव पंथाच्या नियमातून साजरा करतो आम्ही। सगळ्यांच्या भक्तांच्या सहकार्याने हा सगळे कार्यक्रम इथं होत असतात। आणि यावर्षी मी धामुरीचे सद्भक्त जाधव यांनी अन्नदान केलेलं आहे आणि बाकी परिसर भक्त प्रसादाला 12च्या आरतीनंतर येतात, प्रसाद घेतात, दर्शन करतात। सगळ्यांचं सहकार्य या मंदिराला आहे आणि चांगल्या प्रकारे आतापर्यंत चालू आहे महानुभाव पंथाच्या परंपरेप्रमाणे। तसंच एवढे सांगून मी दत्त जयंतीचा हा कार्यक्रम साजरा होत आहे असं जाहीर करतो। श्री दत्तात्रेय महानुभाव श्री दत्त मंदिर लासूरगाव येथे होत असलेला श्री दत्त मंदिर येथे होत असलेला दत्त जयंती महोत्सव अगदी सुंदर असा गंगापूर तालुका, वैजापूर तालुका या तालुक्यामधून पंचक्रोशीतून लासूर गावातून सर्वच भक्त परिवार महानुभाव श्री दत्त मंदिराला जोडलेला आहे। प्रत्येकाची या स्थानाजवळ श्रद्धा असून प्रत्येक माणूस हा या श्रद्धास्थानी नतमस्तक होण्यासाठी येत असतो। आणि आजही आपण सर्वजण या ठिकाणी सकाळपासूनच सकाळी 5 वाजता आपल्याला मंगल स्नान झालं, त्यानंतर गंधाक्षता झाला, वस्त्र अर्पण झालं, त्यानंतर पारायणाचा कार्यक्रम झाला। त्याचप्रमाणे 11:30 वाजता आपला ध्वजारोहण झाला। ज्या सद्भक्तांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलं असे आमचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रमोद शेटजी बुत्था, त्याचप्रमाणे जिंजुर्डे पाटील परिवार, जाधव पाटील परिवार, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतून आलेले सर्वच मांडवगड परिवार असेल, सद्भक्त असतील, यांच्या सर्वांच्या समक्ष आत्ताच आमच्या लासूरगावचे सरपंच देशमुख साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे। त्यांच्याही उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला असून त्यानंतर आता थोड्याच वेळात पालखी मिरवणूक होईल। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।